छत्रपती शाहू राजे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना बोलायची विनंती. आज आपण मागवणच्या जवळ जिल्ह्याजवळ काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा सगळे लोक संतप्त झालेले आहेत. अशा तऱ्हेने असा पुतळा शिवाजी महाराजांचा बसवायचा हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रीय लोकांचा निश्चित अपमान आहे. आणि जे आता घडलंय त्या कोणी मोकळं सोडणार नाही. आणि आपण बघितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप झालेला आहे. आणि यांनी जे सरकारने केलं आहे हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे. खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत. आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल. बोलले की आता पुतळा पडला पण महाराष्ट्र आतापर्यंत दंगली झाल्या नाही याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं. आंबेडकरांचा पुतळा पडला तर दंगली होतात. खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती. मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी आहे. तर एकीकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन सुरू आहे तर तिकडे मुख्यमंत्री देखील या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देत होते. या सगळ्याचं राजकारण केलं जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीकडून हे जोडे मारो आंदोलन सध्या केलं जात आहे. महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षांचे शीर्षस्थ नेते, इतर अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या जोडे मारो आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी उपस्थितांना संबोधित देखील केलं. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कदापि माफी मिळणार नाही असं यावेळेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलंय. महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला खरं तर पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरी सुद्धा आंदोलन करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्यानं बोलून दाखवलेला होता आणि आता तर हे आंदोलन सुरू असल्याचं आपण पाहतो. आणि म्हणजे ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. पण न्यायालय देखील त्यांना, आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल. आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी, बंद करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहीण योजनेमध्ये जो खोडा घालतायत, लाडक्या बहिणी पण त्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार. महाराष्ट्रात शिवद्रोही सरकार आहे, त्यांना गेट आउट ऑफ इंडिया करण्याची वेळ आलेली आहे. उद्धव ठाकरे आता म्हटलं. खरं म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे. त्यांना गेट आउट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं, हे त्यांनी जे केलं आतापर्यंत. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा, अफजलखानी कारभार करायचा. आज मला सांगा की महाविकास आघाडी सरकारमध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का? ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं, कंगना रनावतचं घर तोडलं,
ते मलिष्काचं तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना किती अधिकार पोचतो मला माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज आंदोलन चल रहा है मुंबई में, क्या कहेंगे आप? सर हिंदी में जानना चाहेंगे, आज जो आंदोलन चल रहा है महाविकास आघाड़ी का, क्या कहेंगे उस पर? देखिए, ये आंदोलन जो है ये छत्रपति शिवाजी महाराज जी के जो प्रतिमा है वो दुर्घटनाग्रस्त हुई. ये बहुत ही दुखद बात है. ये हमारे लिए बहुत ही संवेदनशील बात है. तमाम महाराष्ट्र के शिव भक्त जो है उनके लिए ये बहुत ही भावनिक मुद्दा है. और छत्रपति शिवाजी महाराज ये हमारे लिए राजकीय मुद्दा नहीं हो सकता है. ये हमारे लिए अस्मिता और श्रद्धा का विषय है. लेकिन हुई ये घटना वो दुर्भाग्यपूर्ण है, वो दुर्दैवी है, दुखद है. लेकिन उसकी राजनीति करना उससे ज़्यादा दुखद है, दुर्दैवी है. वो आज विपक्ष कर रहे हैं. मैंने अभी वीडियो दिखाया है, ये कर्नाटक का वीडियो है. उसमें छत्रपति शिवाजी महाराज जी का प्रतिमा वो तोड़ने के लिए 2-2 जेसीबी लाए गए और वो स्टैचू उखाड़ दिया. अब ये कौन सा है? अब उनको इन्होंने जोड़ा मारना चाहिए, उनको चप्पल से मारना चाहिए. और वो छोड़कर यहाँ पर आज जो कर रहे हैं, ये जनता महाराष्ट्र की बहुत ही शुद्ध है, समझदार है. आने वाले इनके पास कोई मुद्दा नहीं है. अभी इनके पैरों तली जमीन खिसक गई है, उनको हार उनकी नज़र आ रही है. और इसलिए नज़दीक बहुत ही घोड़ा मैदान नज़दीक है. और आने वाले इस चुनाव में हमारे महाराष्ट्र की जनता इनको जोड़े से मारेगी, इतना मैं कहता हूँ. ये भी मैं कहूँगा, मुख्यमंत्री लाडली बहन योजना के लिए कोर्ट में चले गए अनिल वडपल्लीवार, कांग्रेस का आदमी है. अरे एक बार मुंबई हाईकोर्ट गए, मुंबई हाईकोर्ट ने इनको भगा दिया, फटकारा. अभी नागपुर हाईकोर्ट में गए. ये क्या है? ये गरीब मेरी बहन, उनको हम 1,500 महीना दे रहे हैं, 18,000 सालाना दे रहे. आपके पेट में क्यों दर्द हो रहा है? और उसको भी कोर्ट में जाकर इसको रोकने के लिए